महाराष्ट्रात जितकं वडापाव प्रसिद्ध आहे तितकेच महाराष्ट्राची मिसळपाव देखील प्रसिद्ध आहे। सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारी किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत झणझणीत मिसळ तुम्ही कधीही खाऊ शकता। आज मी मस्त अशी झणझणीत आणि तर्रीदार कोल्हापुरी मिसळ बनवणार आहे। कोल्हापुरी मिसळ बनवण्यासाठी आज मी कोणताही विकतचा मिसळ मसाला न वापरता आज आपण घरीच ताजा मिसळ मसाला बनवणार आहोत आणि हाच मसाला वापरून आपण मस्त अशी झणझणीत तर्रीदार कोल्हापुरी मिसळ बनवणार आहोत। 1 चमचा आपल्याला अख्खे धणे घ्यायचे आहेत, अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहे, अर्धा चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत, गावरान सफेद तीळ आहेत, अर्धा चमचा आपल्याला खसखस घ्यायचे आहे, 5 लवंगा घेतलेले आहेत, 6-7 काळी मिरी घेतलेली आहे, 2 तमालपत्र घ्यायचे आहेत। यामध्ये मी थोडं दगडफूल देखील घेत आहे। यानंतर आपल्याला अर्धा इंच दालचिनी घ्यायची आहे, 2 ते 3 हिरवी वेलची घेतली आहे, 1 स्टारफूल घ्यायचा आहे आणि 4 ते 5 आपल्याला सुक्या लाल मिरची घ्यायची आहे। सुक्या लाल मिरच्यामध्ये इथे मी बेडगी मिरची घेतली आहे, यामुळे मसाल्याला छान लाल रंग येणार आहे आणि तिखटाला देखील या मिरच्या आहेत। आपल्याला 1 कांदा घ्यायचा आहे, 15 ते 20 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि सुकं खोबरं घ्यायचं आहे, पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। या जाळीवर मी सुकं खोबरं, कांदा आणि लसूण भाजून घेणार आहे। तुम्हाला हवं असल्यास कांदा तुम्ही उभा पातळ चिरून भाजून घेऊ शकता। इथे मी कांदा बघा अशा पद्धतीने जाळीवर भाजून घेत आहे। अशा पद्धतीने कांदा, खोबरं, लसूण भाजून घेतल्यामुळे वाटणाला छान चव येते। कांदा खोबरं भाजत आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला तव्यामध्ये बाकीचे जे खडे गरम मसाले आहेत ते आपण छान भाजून घ्यायचे आहेत। हे मसाले आपल्याला जास्त करपवायचे नाहीत, गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मसाले हलके असे भाजून घ्यायचे आहेत। खडे गरम मसाल्याचा सुवास छान दरवळू लागला आहे। आता यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, 10-12 इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि या खडे गरम मसाल्यासोबतच कढीपत्ता देखील हलका असं मी भाजून घेणार आहे। तुम्ही हे खडे गरम मसाले तेलामध्ये देखील भाजून घेऊ शकता। मी हे असेच तव्यावर भाजून घेतलेले आहेत। भाजून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे आहेत। आता मसाले वाटून घेण्याआधी व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत, नंतरच वाटण तयार करायचं आहे। तोपर्यंत इथे एका पातेल्यामध्ये आपल्याला उसळ तयार करायची आहे। इथे 1 पळी भरून मी तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं छान फुललं पाहिजे। 6-7 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। त्यानंतर 1 टीस्पून इतकं आपल्याला आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे। ही पेस्ट आपल्याला हलकी अशी तेलात परतून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपण हळद घालणार आहोत, पाव टीस्पून इतकी हळद घातली आहे। मिसळसाठी लागणारी भाजी तुम्ही कोणत्याही कडधान्य इथे घेऊ शकता। इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे। इथे जवळजवळ 1.5 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि ही फोडणीमध्ये मटकी छान परतून घ्यायची आहे। गॅस मी मध्यम आचेवर ठेवलेला आहे आणि मटकी आपण फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेत आहोत। तुमच्या आवडीनुसार या भाजीसाठी तुम्ही कडधान्य घेऊ शकता। इथे तुम्ही मिक्स कडधान्याचा देखील वापर करू शकता। मी या फोडणीमध्ये 5 मिनिटं पाणी न घालताच परतून घेतली आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी घालताना आपल्याला यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे, म्हणजे मटकी छान शिजेल। तसं मटकी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि यामध्ये आपण जे पाणी घेतलेलं आहे, पाण्याचं प्रमाण आहे, तुम्हाला मिसळमध्ये किती रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घ्यायचं आहे। या भांड्यावर झाकण ठेवून मी ही मटकी छान शिजवून घेणार आहे। आता भाजून घेतलेले मसाले सर्व थंड झाले आहेत, ते आपण वाटून घेणार आहोत। वाटण करण्यासाठी इथे आपण भाजून घेतलेला कांदा आणि सुकं खोबरं मी अशा पद्धतीने पातळ चिरून घेतलेले आहेत। 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि यामध्ये मी 1 इंच आल्याचा तुकडा देखील घेतलेला आहे। सगळ्यात पहिला हे जे खडे गरम मसाले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे। सर्व खडे गरम मसाल्यांना मिक्सरला छान वाटून घेतलेले आहेत। मस्त याची पावडर तयार झाली, छान याचा सुगंध येत आहे। पण यामध्ये मी स्टारफूल घालायचं राहिलेलं आहे, ते घालत आहे आणि सोबतच आपण जे सुकं खोबरं भाजून घेतलं होतं त्याचे मी पातळ काप केलेले आहेत, ते देखील मिक्सरला फिरवून घेणार आहे। आता या तयार झालेल्या पावडरमध्ये आपल्याला शिल्लक राहिलेले जे जिन्नस आहे ते घालून छान याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। कांदा, लसूण, आलं एकत्र केलं आहे, त्यासोबत
एक मध्यम आकाराचा मी टोमॅटो घेतला आहे आणि बारीक चिरून यामध्ये घालणार आहे। वाटण तयार करताना यामध्ये जर पाण्याची आवश्यकता लागली तर यामध्ये थोडं पाणी घालणार आहे आणि छान असे बारीक वाटण तयार करून घेणार आहे। इथे आपल्या कोल्हापुरी मिसळ बनवण्यासाठीचं वाटण तयार झालं आहे। मिसळसाठी लागणारी ही भाजी देखील आपली तयार झालेली आहे। मटकीनं छान शिजली आहे। तर तर्रीदार मिसळ बनवण्यासाठी आपलं वाटण देखील तयार आहे आणि ही भाजी देखील तयार झाली आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त अशी झणझणीत आणि तर्रीदार कोल्हापुरी मिसळ। यासाठी इथे मी पातेल्यामध्ये 3 पळी इतकं तेल गरम करून घेतलं आहे। तर्रीदार मिसळ म्हटली की यामध्ये थोडं तेलाचं प्रमाण हे जास्त आलंच। इथे मी 3 पळी तेल गरम करून घेतलं आहे। तेल हलकं गरम झालं की यामध्ये तयार केलेलं वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आपण या वाटणामध्ये ना सुक्या लाल बेडगी मिरची घातलेल्या आहेत, त्यामुळे या वाटणाचा तुम्ही रंग बघू शकता। मस्त असा याला लाल रंग आलेला आहे। यामध्ये ना अजूनपर्यंत आपण कोणतेही पावडर मसाले घातलेले नाहीत। मी या वाटणामध्ये जे काही खडे गरम मसाले घातले आहेत त्या खडे गरम मसाल्यामुळेच ना आपल्या या कोल्हापुरी मिसळची चव ना आणखी छान लागणार आहे। तुम्ही या वाटणाला बघा, छान असं तेल सुटलेलं आहे। आपल्याला ना हे वाटण तेलात घातल्यानंतर साधारण 5 ते 7 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतरच यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत। इथे मी अर्धा टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे। 1 चमचा आपल्याला घरगुती लाल तिखट घालायचं आहे। तुमच्याकडे जो काही साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही यामध्ये घालायचा आहे। आणि 1 चमचा भरून इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। पावडर मसाले घातल्यानंतर आणखी 3 ते 4 मिनिटं हे वाटण मी परतून घेणार आहे। जर या स्टेजला तुम्हाला असं वाटत आहे की वाटण खालून लागत आहे किंवा करपत आहे तर त्या स्टेजला तुम्हाला थोडं वाटणामध्ये पाणी घालून वाटण छान परतून घ्यायचं आहे। या वाटणाचं ना खूप सुंदर असा सुवास दरवळत आहे आणि मस्त असं खमंग वाटण ना मी तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता आपण जी शिजवून घेतलेली मटकी आहे ती यामध्ये घालायची आहे। तुम्ही या रस्स्याला बघू शकता, फार सुंदर असा रंग देखील आलेला आहे आणि छान याला तरी देखील आलेली आहे। मिसळ ना कधी घट्ट नसते, पातळच असते। तर तुम्हाला ना मिसळमधला जो रस्सा आहे तो तुम्हाला किती हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। जर तुम्हाला असं वाटत आहे ही भाजी फार घट्ट होत आहे तर यामध्ये थोडं पाणी वाढवू शकता। मिसळची भाजी शिजवताना आपण त्यामध्ये आधीच मीठ घातलेलं आहे, त्यामुळे ना मिठाचं प्रमाण एकदा चेक करायचं आहे। गरज लागली तरच यामध्ये मीठ घालायचं आहे। भांड्यावर थोडं अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि दणकून उकळी येऊ द्यायची आहे। 5 मिनिटं ही मिसळ ना आणखी मी शिजवून घेणार आहे। 5 मिनिटानंतर ना मी या भांड्यावरचं झाकण काढलेलं आहे। छान अशी आपली तरीदार इथे मिसळ तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता, खूप सुंदर या मिसळला रंग आलेला आहे आणि तितकीच छान ही चवीला देखील झाली आहे। गॅसची फ्लेम ही बंद केली आहे। जसजशी मिसळ थंड होईल ना तशी वर छान अशी तरी दिसून येते। यावर ना बारीक चिरून घातलेली कोथिंबीर घालायची आहे आणि लिंबू पिळून घ्यायचा आहे। मिसळचा ताजा मसाला बनवून आपण ही मस्त अशी कोल्हापुरी झणझणीत तरीदार मिसळ बनवली आहे। चला तर मस्त अशी ही मिसळ मी सर्व करून घेत आहे। सुरुवातीला ना आपल्याला भाजी घ्यायची आहे, त्यावर आपल्याला मिक्स फरसाण घालायचं आहे आणि त्यावर आपल्याला बारीक चिरून घेतलेला भरपूर कांदा आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। आणि सगळ्यात शेवटी मी यावर घालणार आहे झणझणीत आणि तर्रीदार मिसळचा रस्सा। अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशी आपली ही झणझणीत आणि तर्रीदार कोल्हापुरी मिसळ झाली आहे। अगदी परफेक्ट चवीला देखील आहे। तर तुम्हीसुद्धा घरीच ताजा मिसळ मसाला बनवून ही कोल्हापुरी मिसळ नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा। आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। नमस्कार।